आज गीता जयंतीच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती जाणून घेऊया. श्रीकृष्णांचा जन्म 5252 वर्षांपूर्वी झाला. जन्मतारीख होती 18 जुलै 3228 इसवी सन पूर्व. महिना होता श्रावण, दिवस होता अष्टमी, नक्षत्र त्या दिवशी होतं रोहिणी आणि दिवस होता बुधवार. वेळ होती रात्रीची 12 वाजता. श्रीकृष्ण 125 वर्ष 8 महिने आणि 7 दिवस आयुष्य जगले. अवतार समाप्तीची तारीख होती 18 फेब्रुवारी 3102 इसवी सन पूर्व. जेव्हा कृष्ण 89 वर्षांचे होते, महायुद्ध कुरुक्षेत्र युद्ध झाले. कुरुक्षेत्र युद्धानंतर 36 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी 1339 रोजी सुरू होतं. 21 डिसेंबर 1339 इसवी सन पूर्व रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 दरम्यान सूर्यग्रहण होतं. जयद्रथाच्या मृत्यूचं कारण. पुढची गोष्ट म्हणजे भीष्म 2 फेब्रुवारी उत्तरायणाची पहिली एकादशी 3138 इसवी सनापूर्व अवतार समाप्ती झाली. कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावानं पूजा केली जाते. मथुरेत कृष्ण कन्हैया, ओडिसामध्ये जगन्नाथ, महाराष्ट्रात विठ्ठल विठोबा, राजस्थानमध्ये श्रीनाथ, गुजरातमध्ये द्वारकाधीश, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये रणछोड, कर्नाटकमध्ये उडप्पी कृष्णा, केरळमध्ये गुरुवायूरप्पन. त्यांचं जन्म ठिकाण होतं मथुरा. जन्मदाते मातापिता होते देवकी आणि वासुदेव. संगोपन करणारे पालक होते यशोदा आणि नंद. त्यांचे बहीण आणि भाऊ होते सुभद्रा आणि बलराम. द्रौपदी ही त्यांची मानलेली बहीण होती. गुरु म्हणजे शिक्षक होते ऋषी सांदीपनी. जिवलग मित्र होते सुदामा. धर्मपत्नी त्यांच्या 8 होत्या. त्यापैकी रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, मित्रविंदा, नागना, जिती, भद्रा, लक्ष्मणा. शिवाय त्याने नरकासुराच्या म्हणजे भौमासुराच्या कैदेतील 16,100 स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला. कृष्णांची मुलं होती एकूण 80. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुलं एकूण 10 होती. प्रद्युम्न त्यांचा थोरला मुलगा होता. चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुदत्त, विचारू आणि चारू. श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुलं एकूण 10 होती. ती म्हणजे भानू, सुभानू, स्वभानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहदभानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू. श्रीकृष्ण आणि जांबवंतीची मुले एकूण 10 होती. त्यापैकी सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्त्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविण आणि कृतू. त्यानंतर श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ सत्याची मुलं एकूण 10 होती. त्यांची नावं वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृष, आम, शंकू, वसु आणि कुंती अशी होती. श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुलं एकूण 10 होती. त्यांची नावं श्रुत, कवी, वृष 2, वीर 2, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक. श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुलं एकूण 10 होती. त्यांची नावं आहेत प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, उद्वर्ग, महाशक्तीसह ओज आणि अपराजित. श्रीकृष्ण आणि मित्रविंदांच्या मुलं एकूण 10 होती. त्यांची नावं अशी होती वृक, हर्ष, अनिल, गृध, वर्धन, अनद, महश, पावन, वनी आणि क्षुधी. श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शैब्याची मुलं एकूण 10 होती. त्यांची नावं होते संग्रामजित, बृहत्सेन, शूर, प्रहरण, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्य. राधा ही कृष्णाची परमप्रिय आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्री रूप आहे व कृष्णच राधेचे पुरुष रूप आहे असंही म्हटलं जातं. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यापैकी एक राधा होती. त्यानंतर श्रीकृष्णांची आवड निवड व त्यांच्या खास वस्तू कोणत्या होत्या ते थोडक्यात पाहूया. आवडतं फुलांमध्ये कृष्णाला पारिजातकाचं फूल जास्त आवडतं. राधेने दिलेली वैजंतीमाला म्हणजेच तुळशीची माळा ही त्यांच्या आवडीची आहे. त्यानंतर प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा.
कृष्णाकडं 4 पांढरे शुभ्र घोडे होते. कृष्णानं त्यांची नावं त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्रीकृष्ण हे उत्तम रथाचा सारथी होते. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे शंख. शंखासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेनं मारलं तेव्हा त्यांच्या शवाजवळ पडलेला शंख श्रीकृष्णांनी उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्याने त्याचे नाव पांचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आयुध. त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतिंतजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णांकडे सुदर्शन चक्रही होतं. हे चक्र विष्णूने उत्तराखंडामधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवलं होतं. ते विष्णूने त्यांच्या कृष्णावतारात धारण केलं व वापरलं होतं. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बासरी. कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती. त्यानंतर मोरपंख. रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे. त्यानंतर शिक्षण. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडं गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते. कार्य. कुरुक्षेत्राच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटलं आहे की कृष्णाच्या तेजानं जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. भा 38:8. हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्यांच्यामुळे रूढ झाले. कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्यूसमयी वय 108 वर्ष होतं. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते. तरी सुद्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले. श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यांसाठी एक शिकवण आहे. गीता उपदेश. महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णानं त्याला भगवद्गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे. मनुष्याला कर्म सुटत नाही, ज्ञानी माणसालाही ती सुटत नाही. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण कोणती आहे ते थोडक्यात पाहूया. कर्मयोग ही ईश्वराचीच पूजा असते. कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारा निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन आणि तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं, त्याच्यातील सृष्ट दृष्ट शक्ती कळल्या, त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो. कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी आणि विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मानाची वृद्धी. म्हणजे कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्यांच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळे दिसतं. मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निष्कोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न. तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते, त्याचा विकास करते. गरिबी हा दोष नाही, पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. अहंकार, मग तो सत्ता संपत्ती असो, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो, मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही. सर्वाहून ज्ञानाचा, आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराचीच पूजाच असते. कुठल्याही फळाची
अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. अवतार समाप्ती. महाभारतात कृष्णाचा अवतार समाप्तीचं वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाची अवतार समाप्ती इसवी सन पूर्व 5525 या वर्षी झाली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कर्मताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु.